आपण गिरवी गावातील महादेव मंदिराला आलेलो आहोत आणि हे मंदिर आपण पाहत आहोत. फार पुरातन असे हे महादेवाचे मंदिर आहे. नातेपुते गावापासून 7 किलोमीटर अंतरावर गिरवी हे गाव आहे आणि या गावामध्ये असे फार पुरातन असे हे शंभू महादेवाचे मंदिर आहे. फार पुरातन असे हे शंभू महादेवाचे मंदिर आपण पाहत आहोत. हे नृसिंहाचे मंदिर आहे. मंदिरावर देवांची पुरातन अशी शिल्प आहेत. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत. हा पुरातन असा हा शंभू महादेवाचा गाभारा आहे. गणेशाच्या मूर्तीचे आपण दर्शन घेऊ. मंदिराच्या दरवाजाला दोन्ही बाजूला एक द्वारपाल आहे. असे पुरातन असे हे शिव मंदिर आहे. सुंदर अशी शिवलिंग आहे. हे मंदिर सर पुरातन आहे. तुमचं नाव सांगा की. स्वप्नील देवराज जगताप माझं. हां, तुम्ही इथलेच का? इथले प्रॉपर इथले. बरं.
पुजारीच ना तुम्ही? पुजारीच म्हणून आम्ही इथे काम करतो. बरं चालते. आम्हाला थोडक्यात माहिती सांगा मंदिराची. हे म्हणजे कसं आहे, फार पुरातन मंदिर हां. आहे. 1758 सालचा हा शिलालेख इथला मंदिराचा, गिरवी गावचा. बरं. माहेशिरस तालुक्यामध्ये हा गिरवी गाव मोडतो आपले हां हां सर्वसाधारण. हां शिवशंभू महादेव गिरवी या नावाने मंदिराला ह्या ओळखतात इथे. हां ते बरं. असा कावडकाठी जाऊन एक उत्सव असतो इथे. हां कधी असतो असतो? चैत्र महिन्यामध्ये असतो. चैत्र महिन्यामध्ये असतो काय? बरं बरं. इथं पूजा रोज नियमित करता तुम्ही? नियमित रोज पूजा. किती ते किती पूजा असते तुमची? पहाटे 4 वाजता पूजा असते इथे सर्वसाधारण. असतो का? अभिषेक केला जातो का इथं? हो, जातो ना केला. कधी कधी अभिषेक केला जातो? अभिषेक दर सोमवारी वगैरे केला जातो. अमावस्या दिवशी केला जातो. केला जातो ना? केला जातो. बरं बरं. बाहेरचा अभिषेक केले जातात का? जातात ना. तर तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुमचा मोबाईल नंबर सांगू शकाल का? सांगा 99 70 920 775. चालतंय. काही जर तुम्हाला अभिषेकचं हे आलं तर याच्यावर कॉल येईल. ठीक आहे, ठीक आहे, no problem. हां. तर आपण विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेत आहोत. प्राचीन असे हे शिवमंदिर मंदिराचा गाभारा आहे. तर आपण हे मंदिराचे शिखर, मंदिराचा भोवतालचा परिसर पाहत आहोत. फार पुरातन असे हे शिवमंदिर आहे. नातेपुते गावापासून 13 किलोमीटर अंतरावर गिरवी हे गाव आहे. आणि या गिरवी गावामध्ये हे पुरातन असे शिवमंदिर आहे. तर अवश्य या मंदिराला भेट द्या.